त्या कॅम्पसचं नामकरण केलं जाईल. या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं आहे आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना निमंत्रित करणार आहोत. देवेंद्रांना केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं जे मुख्य सभागृह आहे त्याचं नामकरण केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह म्हणून. मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यामध्ये दोन नावं आहेत. एक लोकमान्य टिळकांच्या नावानं द्वार आहे आणि दुसरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आहे. आमची अपेक्षा अशी आहे की या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि मिलन महाराष्ट्र इतर साधारणतः 5,000 साहित्यप्रेमी हे उपस्थित राहतील आणि आमच्याकडे जी माहिती आहे याच्याशिवाय 2500 प्रतिनिधी महाराष्ट्रात न्यायचे. आम्ही इथं जी व्यवस्था केलेली आहे ती 1500 लोकांची निवासाची व्यवस्था ही ठिकठिकाणी इथं केलेली आहे. 21 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता ग्रंथ दिंडी निघेल. त्याचा कार्यक्रम तो 21 तारखेला आहे. बाकी हे देखील काही केलं हे एक रफ हे केलेलं आहे. अजून काही कार्यक्रम त्याच्यात वाढतील, काही वक्ते वाढतील आणि त्याचं साधारण 15 दिवसात हे केलं जाईल. मुख्य उद्घाटक म्हणून साहेबांनी यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालंय आणि हे एक चांगलं संमेलन व्हावं कारण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचं पहिलं आहे. साहेबांचा संबंध साहित्याशी पहिल्या दिवसापासून आहे. म्हणजे अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते कराडच्या त्याच्याही आधीपासून म्हणजे वि. स. खांडेकरांपासून पुलंपर्यंत कुसुमाग्रजांपासून तर ग. दी. माडगुळकरांपर्यंत एकमेव पवारसाहेब असे आहेत की ज्यांचा साहित्याशी इतका संबंध त्यांच्या ह्याच्यात राहिलेला आहे आणि ते स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाचे असणार आहेत. प्रश्न असा होता की काल तुम्ही नरेंद्र मोदींना भेटलात तर त्यावेळी या संदर्भात काही चर्चा झाली का? उद्घाटनासंदर्भात याच्या आधी झाली. त्यांनी निमंत्रण दिले. आत्ताच त्यांच्या सचिवांचा फोन आला की वेळ फक्त आम्ही करत होतो म्हणजे सकाळी होईल का दुपारी होईल या संबंधीची माहिती ते आम्हाला कळत आहे. आम्ही त्यांना एक विनंती अशी केलेली आहे अजून कन्फर्म नाही की जर प्रधानमंत्र्यांचं कन्फर्मेशन आलं तर हा कार्यक्रम आम्ही तालकोथळाच्या ऐवजी विज्ञान भवन इथे घेऊ इच्छितो. पण त्या संबंधीची माहिती संजय भावसाहेब त्यांचे सचिव आहेत त्यांच्याकडून आम्हाला 1-2 दिवसात कळेल असं आत्ताच सांगितलं. तर त्या व्यतिरिक्त म्हणजे आता मोदी येणार उद्घाटनाला हे जवळपास निश्चित झालं असं समजायचं ना? मला असं वाटतं त्यांची एक इच्छा आहे. त्याने जे विचारले आम्हाला किंवा 21 तारीख आहे ती सकाळीच हवंय का तुझे अधिवेशन करायला शक्यता आहे का सकाळच्या ऐवजी 11 वाजता दुपारी हा प्रश्न विचारला याचा अर्थ आम्ही समजतो की त्यांची सहमती त्यांची इच्छा आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय आहे याबाबत? मुख्यमंत्र्यांची त्यांची त्याला सहमती आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बोलणं झालेली नाही पण
असं वाटतं की सांगितलं तर तेच. देशभरातले सगळे मराठी लोक साहित्यप्रेमी दिल्लीत येतील. निमंत्रण सर्वांना देतोय. इथं व्यवस्थांची अडचण असल्यामुळे प्रत्येक राज्याचे प्रातिनिधिक लोक येतील. जगभरातनं लोक याला प्रातिनिधिक स्वरूपात तिथे येतील. दरवर्षी म्हणजे साहित्य आम्हाला यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की पाकिस्तानमधनं सुद्धा मराठी भाषिकांनी अपेक्षा केलेली आहे, येण्याची इच्छा केली. पण हा प्रश्न तितका सोपा नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी बोलावं लागेल. आणखीन काही गोष्टी आहेत त्यावेळेला आम्ही त्याचं अधिक कन्फर्मेशन गव्हर्नमेंटचं आपल्या आल्याचं सांगू इच्छित नाही. पाकिस्तानमध्ये किती असे मराठी भाषिक आहेत? जवळजवळ 100 लोकांची एक संस्था आहे महाराष्ट्र मंडळ नावाची. ती कराचीमध्ये आहे. तिचे विशाल राजपूत मुख्य आहेत आणि एकूण 1000पेक्षा जास्त सिंध प्रांतात मराठी लोक आहेत. म्हणजे ज्यांची माहिती आहे नोंदलेली ते कराचीमध्ये मुख्यतः. याचा साहित्य संमेलनाचा संबंध नाही, पण मी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो आणि अनेकदा माझ्या बैठका त्या रावलपिंडी, लाहोर, कराची इथे झाले. पण त्याचं वैशिष्ट्य एक होतं की अनेक ठिकाणी मुंबईकर भाषा भेटायची, विशेषतः कराचीमध्ये. दरवर्षी साहित्य संमेलन म्हटलं की एक वाद हा ठरलेला आहे. मग जी रेल्वेतनं जाणारे सगळ्या साहित्यिकांचा वाद, म्हणजे जी रेल्वे वेळेत न पोचणं किंवा विद्रोही आणि तो वाद निर्माण होणं किंवा तिथली गैरसोय होणं, दिल्लीत हे होतंय. साहेब स्वागत अध्यक्ष आहेत ना, असं तुम्हाला प्रश्न आहे, हा वाद टाळण्यासाठी काही नेमके प्रयत्न केले जाणार आहेत का किंवा काय नियोजन विशेष असणार आहे? साहेब जेव्हा स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी संमती दिली या विनंतीला, तेव्हा 2 गोष्टींचं पथ्य आम्ही बाळायचं ठरवलं होतं की हे संमेलन व्यक्ती अथवा संस्थेचं नाही, हे महाराष्ट्राचं संमेलन आहे. आपल्या ज्या काही रावट्या असतील त्या इतर वेळी वेगळ्या असल्या तरी संमेलनामध्ये ते एकत्र असले पाहिजे. महादेव गोविंद रानडे यांनी 1878ला हिराबागेत जेव्हा पहिलं संमेलन सुरू केलं पुण्यात, तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती की सर्व वर्गांना, सर्व विचारांना, सर्व गटांना याच्यामध्ये निमंत्रण दिलं पाहिजे. आणि 1885ला त्यांनी लेखी निमंत्रण महात्मा फुलेंना पण दिलं होतं. म्हणजे आत्ता जे विद्रोही संमेलनाची जी हे मानलं जातं ते पत्र मानलं जातं, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मी उंटावरनं शेळ्या आखणाऱ्या गारमुड्या दादांच्या संमेलनाला येणार नाही. बहुजन समाजाची माणसं शिकतील, सवरतील, साहित्य निर्मिती करतील, तेव्हाही हा संमेलन आम्ही घेऊ. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यांना निमंत्रण देण्यात आलं या संमेलनाचं. 21 तारखेला ते या संमेलनात सहभागी होतील असं आत्ता तरी कळतंय. अजून शिक्कामोर्तब व्हायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या संमेलनाला येणार आहेत. त्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आता आपण 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनकडे वळतोय. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली. भाजपकडून राम शिंदेंनी सभापतीपदासाठी अर्ज भरला होता. दरम्यान विरोधकांकडून सभापतीपदासाठी कोणताही अर्ज न आल्यानं राम शिंदेंची निवड बिनविरोध झाली. महायुतीच्या नेत्यांचं विधान भवनाबाहेर फोटो सेशन पार पडलं. या फोटोशूटच्या वेळी सगळे मंत्री आणि आमदार हजर होते.